नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे मंडळी. आज आपण पाहणार आहोत माझं सोमवार ते शुक्रवारचं भल्या पहाटेचं सकाळचं रुटीन. ही सुरुवात 4:30ला होते ते 10 वाजेपर्यंत माझं रुटीन सकाळचं आटोप. आता माझी दैनंदिन कामे आटपून झालीत आणि 5:30 वाजलेत आणि आता आली मी थेट किचनमध्ये. इथे आता मी कृत्विकला आणि त्याच्या पप्पांना टिफिन देणार आहे. त्यासाठी उतरवणी घेत आहे भाकरीच्या पिठाची. आज भाकरी आणि भेंडीची भाजी असा टिफिनचा मेनू आहे. तर भाकरीसाठी अशा प्रकारे मी उतरवणी घेत असते आणि ह्या भाकऱ्या आज मी हातावर थापणार आहे. मला हाताने भाकऱ्या थापायला खूप आवडतं मंडळी. बऱ्याच वेळा मी हाताने भाकऱ्या थापत असते आणि जर काही जास्तीची कामं असतील तर मी भाकऱ्या लाटून बनवते. हे बघा, आता हे दुकानातून विकत आणलेले तांदूळ होते. रेशनिंगचे जे तांदूळ होते ते संपले होते इथे, म्हणून हे दुकानातून तांदूळ आणलेले त्याचं उतरवणी घेतले. आता हातावर करणार आहे त्यामुळे पीठ असं नरमसूत करून घेतले थोडं जास्त पाणी ठेवून. मंडळी, मी भल्या पहाटे उठत असते त्याच्यामुळे माझी कामं लवकर आटोपतात आणि मला स्वतःसाठी, यूट्यूबसाठी तसेच गायन, ब्युटिशियन अशा माझ्या ज्या कला आहेत त्यांसाठी मला पुरेसा वेळ मिळतो. आता उतरवणी घेऊन झाल्यानंतर मंडळी, इथे जे गॅसवर थोडंफार काही पीठ पडलेलं दिसत आहे ते पहिले मी सगळं व्यवस्थित असं नॅपकिनने पुसून घेते. म्हणजे पुढचं आपलं टिफिन बनवायला खूप उत्साह वाटतो. आता एक 5 मिनटं पीठ थंड झाल्यानंतर मी असं परातीमध्ये काढून घेत आहे मळण्यासाठी. तर मंडळी, माझं हे असं रुटीन सोमवार ते शुक्रवारी सेमच असतं आणि फक्त शनिवार रविवार हे रुटीन बदलतं. कारण कृत्विकला शनिवार रविवार सुट्टी असते आणि कृत्विकच्या पप्पांना रविवारी सुट्टी असते. त्यामुळे मी 6 वाजता उठत असते. तर मंडळी, माझं हे असं रुटीन तुमचं पण असं असतं का? तर कमेंटमध्ये जरूर कळवा. आता इथे मी एक टोप घेतलं आहे आणि टोपामध्ये 2 चमचा मीठ टाकले आणि मिठाच्या पाण्यातून ही अशी 5 मिनटं भेंडी फुगत ठेवली. म्हणजे त्याच्यावर जे काही पेस्टिसाइड असतील ते निघून जातील. कोणत्याही भाज्या मी ह्याच प्रकारे धुते मंडळी. आणि आता इथे पीठ मळते. चांगलं असं नरमसूत पीठ मळून घेतले म्हणजे भाकऱ्या पटापट वळल्या जातील. आणि आता इथे भेंडी कापते. आता भेंडी कापते ती बघा कशी कापते. 4-4, 5-5 एकत्र घेऊन पटापट अशी कट करते. नेहमी मी ह्याच प्रकारे भेंडी कापते मंडळी, म्हणजे माझी लवकर कापून होतात आणि भाजीला वेळ अगदी कमी लागतो. असंच काहीसं माझं हटके असं रुटीन आहे. त्याच्यामुळे मंडळी, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आता मंडळी इथे केली आहे मी सुरुवात भाकऱ्या थापण्याची. हे बघा अशा प्रकारे भाकऱ्या थापते. पण भाकऱ्या तुम्हाला छोट्या दिसत असतील तर छोट्याच आहेत मंडळी, कारण की मी जेव्हा टिफिनला देते तेव्हा अशा छोटे छोटे देते. कारण की मी सगळे घरी असताना जेवणात भाकऱ्या बनवते तेव्हा आगरी पद्धतीच्या अगदी मोठ्या मोठ्या भाकऱ्या थापत असते. मग ती भाकरी एकच संपत नाही टिफिनला. अशा प्रकारे मंडळी टिफिन बनवून झाला आहे आणि आता इथे वाजलेत 7:05 आहे. आता कृथ्विक पण उठला होता. त्याची कामे मी 1 तासात आटपून त्याला नाश्ता वगैरे भरवला. तसेच कृथ्वीच्या पप्पांना नाश्ता दिला. दोघांचे पण टिफिन भरले आणि कृथ्विकच्या पप्पा जेव्हा ऑफिसला जातात तेव्हाच मी कृथ्विकला त्याच्या स्कूलमध्ये सोडून येते. आता मी घरी आली. त्याच्यानंतर कपडे लावून घेतले गॅलरीमध्ये. तसेच जे डोअरमॅट होते ते पण धुवायला झालेले ते धुवून घेतले. आणि प्रथम मी जे करते काम ते म्हणजे सर्व केअर काढून घेते हॉलमधला, किचनमधला, बेडरूममधला. तेव्हा मनाला एकदम प्रसन्न वाटतं. आणि इकडे बघू शकता मी थोडासा माझा ब्रेकफास्ट पण केला आणि भांडी पण लगेचच वॉश करून ठेवते, म्हणजे कामं पुढे ढकलली नाही जात आणि वेळही वाचतो. आता इकडे बघा, आता इथे मला लादी पुसायची होती. आज सोमवार होता त्याच्यामुळे मी इथे लादी पुसत आहे. दर 4-4 दिवसांनी मी अशा प्रकारे लादी पुसत असते. डेली लादी पुसत नाही मंडळी मी, कारण की तेवढा वेळ पण नाही भेटत. पण लादी माझी क्लीनच असते. जेव्हा थोडाफार काही धूळ असते तेव्हा लगेचच मी असं मॉप मारून घेत असते मध्ये. आता शेवटी मी हॉलचं आणि हॉलची गॅलरी असं मॉप फिरवते. आणि आता ते सगळे झाल्यानंतर कामे मी आता देवपूजा करून घेते आहे. मंडळी देवपूजा केल्याने मन एकाग्र होतं आणि छान असं प्रसन्न वाटतं. तसेच दिवसभर उत्साह जाणवतो. त्याच्यामुळे ही पूजा फक्त 5 मिनिटे. आता ह्या वेळेत माझं 4:30 ते 10:30पर्यंतचं रुटीन पूर्ण झालं आहे. यापुढे मी कोणत्या टॉपिकवर छान छान व्हिडिओ बनवले पाहिजेत त्याच्याबद्दल कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मग तो टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जरूर घेऊ. मंडळी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा. तसेच शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा आणि काळजी घ्या. बाय मंडळी.